उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्याला खरं तर मुसळधार पावसाने झोडपलेला आहे. त्याचाच परिणाम कुठेतरी शेतीमालाला होताना पाहायला मिळत आहे. आपण सध्या गवार आणि टोमॅटो पिकाच्या शेतामध्ये अक्षरशः शेताला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. आपण अक्षरशः या ठिकाणी पाहू शकतो की हातातोंडाशी आलेली गवार ही शेतकऱ्यांची खरं तर या पाण्यामध्ये बुडलेली आहे आणि त्यातूनच खरं तर या गवारी खराब झालेल्या आहेत. आणि टोमॅटोची बी तीच परिस्थिती आहे. अक्षरशः बांधणीला आलेलं हे टोमॅटोचं पीक या पाण्यामुळे खराब झाल्याची परिस्थिती आहे. आपल्यासोबत या ठिकाणी या भागातील शेतकरी ज्यांचं शेत आहे ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती होती आणि काय परिस्थिती? हो, परिस्थिती व्यवस्थित होती. एका रात्रीत पाऊस झाल्यामुळं गवार एकरभर नुकसान झाली. जवळजवळ 3-4 लाखाची नुकसान झालेली आहे. एकूणच काय सांगाल, काय मागणी कराल शासनाकडे? शासनाकडे माग जलदी लवकरात लवकर शेतकऱ्याला अनुदान भेटलं पाहिजे. खरं तर या भावना बोलक्या आहेत आणि या शेतकऱ्यांनी उभ्या पिकानं घामाच्या कष्टाने या ठिकाणी पिकवलेली गवार असेल किंवा टोमॅटो असेल ही खरं तर पाण्यात गेल्याने या ठिकाणी त्याचं आर्थिक नुकसान तर झालेत, पण तो शासनानं लवकरात लवकर ताबडतोब पंचनामे करून या शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करण्याची मागणी आता शेतकरी करू लागले आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे.